श्री स्वामी समर्थ. चारच्या भुकेमध्ये मुलांसाठी ना मस्त आपण हिरव्या मिरच्याची खिचडी करणार आहोत. मुले शाळेतून येतात, दिवसभर तोच डब्बा खातात उन्हाळ्याचा, चांगला नाही लही होत ना, म्हणून ना आम्ही ना हिरव्या मिरच्याची साधी आणि सोपी खिचडी केली आहे. एकदम सोपी आहे करायला, पण जास्त साहित्यही लागत नाही आणि पटकन होती. आणि हा पौष्टिक पण खूप आहे, कारण मूग डाळ टाकली ना त्यामध्ये, त्यामुळं ना खूप पौष्टिक आहे. मुलांना आवडते, क्विकली होते आणि मुलंही खुश होतात. त्यासाठी ना मी 2 कांदे असे बारीक चिरून घेतले, एक टोमॅटो पण चिरून घेतला आहे. हे बघा, बारीक चिरून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली. मुलं खातात आवडीने आणि मुलांनाही चांगलं. आणि 4 वाजता असं काहीतरी करायचं असतं चटपट, म्हणून नाही का ना अशी साधी सिंपल खिचडी करून बघा. मुलंही खुश होतात आणि आपल्यालाही थोडंसं हे होतं, दुसरं काही करेपर्यंत ना पटकन होती, जास्त सामान वगैरे लागत नाही. मी हिरवी मिरच्या घेतल्या अर्धी वाटी, त्यामध्ये 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, 7-8. एक थोडंसं आलं लसण अद्रकचा तुकडा टाकला आहे. त्याला न पाणी टाकता बारीक मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे. हे बघा, थोडंसं बारीकच असा ठेचा करतो का आपण, तसं करून घ्या. म्हणजे काय होतं, बारीक म्हणजे वरती पण येत नाही ते आणि खिचडीमध्ये मधात लागत पण नाही. आता कुकर ठेवून घेतले गॅसवर, त्यामध्ये 2 ते 3 उबळ्या तेल टाका. 2-3 उबळ्या टाका, जास्त तेलाची गरज नाही, मुलांसाठी पौष्टिक असते म्हणून. त्यामध्ये ना ते तेल तापलं ना थोडंसं 1 मिनिट, की त्यामध्ये ना कांदा टाकून घ्यायचा. छानसा कांदा ना मी बारीक कापलेला कांदा बघा टाकून घेतला आहे. व्यवस्थित त्याला हलवून घ्या. आता हे बघा, व्यवस्थित हलवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, कांदा असा लाल होईपर्यंत, थोडासा लाल होईपर्यंत तळायचा, परतून घ्यायचा. म्हणजे कांद्याचा वास लागत नाही. मुलांनाही कांदे आवडत नाही, माझ्या मुलाला तर बिलकुल कांदा आवडत नाही, म्हणून मी थोडासा लाल होऊन देते. म्हणजे तो ना त्याला कळत नाही की कांदा टाकला आहे म्हणून. बघा, आता असं 1 मिनिट कांदा टाकला आहे. त्यामध्ये ना मोहरी टाकली 1 चमचा, जिरं टाकायचं 1 चमचा. मोहरीला थोडंसं 1 मिनिट होऊन द्यायचं, कारण मोहरीला उशीर लागतो ना काढायला. थोडंसं फुटली मोहरी ना की त्यामध्ये ना 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं. हे बघा, 1 चमचा मी जिरं टाकले. मस्त. थोडीशी हळद टाका, 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा हळद टाकून घ्या. त्यामध्ये जो हिरव्या मिरच्याचा ठेचा होता का आपण, तो आपण आता टाकून घेऊ. दुसरे कोणतेच मसाले नाही टाकायचे, कारण की मसाल्याने ती हिरव्या मिरच्याची खिचडी नाही होत ना ती साधी. आपण बरं नसेल वाटत किंवा ताप आली किंवा बिमार असेल ना, तेव्हाही खूप चांगली असती, पौष्टिक असती खिचडी म्हणून. आणि तोंडालाही चव येते याने, म्हणून मी आता तो ठेचा टाकला. 1 मिनिट तो परतून घ्यायचा. हे बघा, आता 1 मिनिट परतून घ्यायचा. हे बघा, आता किती छान परतला आहे तो त्याचा. हे आता 1 वाटी शेंगदाणे, छोटीशी वाटी 1 शेंगदाणे घेतलेत मी. नाही, खोबरं पण घेतलं आहे थोडंसं हे करून. अगोदर टोमॅटो टाका, टमाटर टाकले ना की ते टमाटर एकदा हलवून घ्या 1 मिनिटवर. हे बघा, आता मस्त हलवून घ्यायचं. त्यामध्ये असे मी खोबऱ्याचे तुकडे केले, चांगले लागतात म्हणून बारीक खोबऱ्याचे तुकडे करून त्यामध्ये टाकले. शेंगदाणे टाकले 1 वाटी, छोटीशी वाटी. मी न भाजता काही न करता टाकले ते बरं, कारण की ते छान होतात ना, मोठे मोठे होतात शिजून आणि चांगले लागतात, मुलंही खातात चांगले. चवीनुसार मीठ घाला. बघा, जराशी मीठ जास्तच घालावं लागतं खिचडीला, कारण की खिचडी मीठ असलं तर त्या तांदळाला आतमध्ये शिरतं ना मीठ थोडीशी, त्यामुळे जास्तच लागतं खिचडीला. आपण जे नॉर्मली भाजीला टाकतो का, त्यापेक्षा खिचडीला थोडं जास्तच लागतं. हे बघा, आता 1 ते 1.5 तांब्या पाणी टाकून घ्या. थोडंसं जास्तच पाणी टाका, कारण की खिचडी गल शिजायला पाहिजे. म्हणजे काय होतं, गल शिजली ना की मुलांनाही हे होत नाही, पोटाचा वगैरे त्रास पण होत नाही. हे बघा, मी 1 ते 1.5
एक तांब्या आणि थोडासा अजून असं 1.25 तांब्या पाणी घातले. हे बघा मस्त. आता ते एक 2 कप मी बासमती तांदूळ घेतलेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, तसं काही नाही. मी बासमती होते माझ्याकडं म्हणून बासमती घेतले. हे बघा एक ते 2 हे घेतलेत मी 2 कप आणि अर्धा कपच्या थोडीशी वरती मूग डाळ घेतली. हे बघा मूग डाळ पण घेतली. त्यामध्ये स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्यायची, 2 पाण्याने धुवून घ्यायची. हे बघा मस्त स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेते तिला. आता म्हणजे तांदूळ खूप दिवसाचं कुठं हे असतात, आपण जे मार्केटमधून आणतो त्याच्यात घाण बसलेली असती, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं. हात चोळून एकदम व्यवस्थित चोळून घ्यायचे ते, म्हणजे ना त्यामधला सगळा मळ हे ना. हे बघा किती घाण पाणी निघलं. पहिल्या वेळेस तर खूप घाण निघतंय. ठीक आहे. आता दुसऱ्या वेळेस पण मी 1 तांब्या पाणी टाकले, ते पण धुवून घेतलं. 2दाच धुवा, कारण की जास्त वेळ धुतलं ना तर त्याची चव जाते आणि चांगलं पण नसतं. सगळे हे निघून जातं, त्यातलं अर्क निघून जातो. त्यामुळं ना 2दाच धुवायचं. हे बघा आता उकळी आली आपल्या पाण्याला, त्यामध्ये ना तांदूळ घालून टाकून द्यायचे. बघा मस्त उकळी आली. आता खळखळ उकळी येऊन द्यायची आणि आपण तो धुतलेला तांदूळ आहे का तो त्यामध्ये टाकून द्यायचा. व्यवस्थित सगळं टाकून द्यायचा. टाकलं आहे ना. बघा लवकर होती, 10 ते 15 मिनटात खिचडी होती. जास्त वेळ लागत नाही, पटकन होती. मुलांनाही शाळेतून यायच्या अगोदर 5 मिनिट अगोदर लावली ना तरी मुलं येईपर्यंत होऊन जातात. माझ्या मुलांना खूप आवडती खिचडी, त्यामुळं मी नेहमीच करते. ना मसाला ना काही, त्यामुळं चांगली पण असते मुलांसाठी, पौष्टिक असते. आणि हे पण आहे काय, मुलंही आवडीने खातात. तूप वगैरे टाकून दिलं ना की मुलांनाही आवडते. त्यामुळे आता कुकरची झाकण लावून घ्या. 2 ते 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे गल शिजून द्यायची. जरा जास्त शिजून द्यायची खिचडी, कारण की खिचडी जास्त शिजल्यावरच खिचडी म्हणतात त्याला, त्यामुळे. आणि नाही असं कमी शिजल्यावर त्याला हे राईस वगैरे भात म्हणतात. त्यामुळे खिचडी ना जरा जास्त वेळ शिजून द्यायची. गल शिजली ना की त्याला हे होतं. हे बघा आता 2 शिट्ट्या झाल्यात माझ्या. आता ना छानशी 1-2 शिट्ट्या होईपर्यंत ना, जराशी शिट्ट्या संपल्यावरही 10 मिनटं ठेवायचं. तसंच लगेच काढायचं नाही, लगेच ते हे निघून जातं मग त्याच्यातलं. हे बघा आता किती मस्त शिजली बघा माझी खिचडी, एकदम भारी शिजली आहे बघा. गल शिजली आहे, वेगळे वेगळे नाही झालेत ते, थोडंसं. हे बघा छान होती. त्यामध्ये कांदा लिंबू टाकायचं. हे बघा मस्त शिजली, गरमागरम छान दिसते पण, लागती पण छान. हे बघा आता कांदे टाकलेत मी वरून. तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकले तरी चालतं. लिंबू ठेवायचं, लिंबू घ्यायचं. लिंबू तर मुद्दाम घ्यायचं, कारण की लिंबाने खूप भारी लागते खिचडी. हे बघा तूप घाला आता 1 ते 2 चमचे. हे बघा मस्त आता खिचडीत तूप घातले. हे बघा माझी जरी ही रेसिपी, आणि ताक तर उन्हाळा असल्यामुळं ना ताक तर हवंच ना, कारण मी कोणतेही पदार्थ केले त्यासोबत ताक घेते. बघा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा, आणि हो सबस्क्राईब करताय ना, नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.